भारत माता की जय, वंदे मातरम। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहेत। आपण जर पाहत असाल सर्व मोठमोठे राजकीय पक्ष या आपल्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये मग्न आहेत। या ठिकाणी आपल्या सोबत हे मलबार हिलचे सर्वांचे आपले कार्यसम्राट असे मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब या ठिकाणी आहेत। आपल्या सोबत या ठिकाणी प्रभाग क्रमांक 216 चे ॲडव्होकेट गौरी राजेंद्र नरवणकर यांच्या प्रचारादरम्यान आपण या ठिकाणी आलेलो आहे। लोढा साहेब, आपण काय सांगणार? प्रभाग 216 तून एक तरुण ॲडव्होकेट सुशिक्षित महिला उमेदवार आपण दिलेले आहे। माझ्या बरोबर आमचे छत्तीसगडचे महापौर माननीय संजय पांडेजी पण आलेले आहे, रेखाजी आमचे महिला मोर्चाचे प्रमुख आहे ते पण आलेले, तानाजी आमचे भाजपाचे जुने कार्यकर्ते, ते सर्व जुने कार्यकर्ते ते दिसत आहे। ते आपले या वार्डाचे सर्व रहिवासी पण इथे आहे। गौरी राजेंद्र नरवणकर सुशिक्षित आहे हा तर सर्वांना माहीत आहे, पण ते पूर्वीपासून महिलांच्या विषयासाठी विशेष तौर पर प्रयत्न करत होती। त्यांना माझ्याकडे 4-5 वेळा माझ्याकडे ज्यावेळी महिला बाल विकास विभाग होता त्यांना माझ्याकडे लिहून दिला, माझ्याकडे पाठवला की हा तुम्ही हे करा ते नको करायचा, असा ते पूर्वीपासून ॲक्टिव्ह आहे। तर माझ्या सर्वांना विनंती आहे की हा चुनाव लहान असेल पण यावर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्ष आहे, म्हणून ते छत्तीसगडहून महापौरने इथे पाठवलेलं आहे। मी सर्वांना रिक्वेस्ट करतो भरघोस मताने मतदान करा। महापौर यावेळी भाजपा महायुतीचा होणार आहे, पण त्यामध्ये आपला या वार्डाचा आपला महापौर आपली नगरसेविका नसेल तर आपण काय करणार आहे, म्हणून हा लक्षात ठेवा ने मतदान करावा। मैं संजय पांडे छत्तीसगढ़ के जगदलपुर शहर का मेयर हूं और मुंबई चुनाव में मुंबई में नगर निगम में कमल खिले उसके लिए आया हूं। और आप सब देख रहे हैं कि जिस प्रकार का वातावरण मुंबई शहर का है, मुंबई शहर ने ठान लिया है और इस बार बृहन मुंबई नगर निगम में भाजपा की सरकार बनना, कमल खिलना तय हो गया है। जहां जहां भी हम जा रहे हैं, इस वक्त तो हम नवजीवन सोसाइटी में बैठे हुए हैं। यहाँ की हमारी जो नगर सेवक गौरी जी हैं उनके नेतृत्व में और हमारे वरिष्ठ कार्यकर्ताओं के नेतृत्व में जिस प्रकार से वार्ड के लोग निकल रहे हैं और उनको सहयोग कर रहे हैं, यह अभूतपूर्व है। इससे पहले ऐसा देखा नहीं गया। मैं आपको इतना जरूर बता सकता हूँ कि हम सब के प्रयास से हमारे कार्यकर्ता सभी लोग, हमारे मंडल के अध्यक्ष भी यहीं पे हैं, सारे हमारे बुजुर्ग वरिष्ठ साथी यहाँ पे उपस्थित हैं। हम सबके मेहनत से परिणाम निश्चित रूप से आएगा। अभी आपने देखा होगा यहाँ के जो मंत्री हैं मंगल प्रसाद लोढ़ा जी, वो भी घर घर तक लोगों के पास जा रहे हैं, कैनवासिंग कर रहे हैं। लक्ष्य स्पष्ट है, नगर निगम मुंबई में कमल खिलाना है। श्रीमान संजय पांडे जी की बातों से मैं सहमत हूं। सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला जय भीम। देशाचे कॉन्ट्रिब्युशन ज्यांनी दिलेले आहे ते सर्व देशातले विदेशामध्ये भारतरत्न म्हणून संबोधित जातात। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुमानाने आपल्याला सर्व मतदान यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्याचे जे काम दिलेलं आहे ते प्रथम नागरिक भारताचे, त्यांना मी सर्वप्रथम जय भीम करतो। आज युतीमध्ये महायुतीमध्ये बीजेपी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मुंबई महानगरपालिकेचे जो कॅन्डिडेट आहे नवजीवन सोसायटी तर्फे मी सर्वांना एक अपील करतो की आपल्याला मुंबई महानगरपालिकेमधून एक मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्रीयन माणूस म्हणून आपला महापौर झाला पाहिजे आणि तो तरुण युवक असला पाहिजे, असे मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो। नवजीवन कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सर्व सदस्यांना मी सांगतो एकजुटीने मतदान करा आणि आपला हक्क बजवा। कॉन्ट्रिब्यूशन जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद। मैं नवजीवन सोसाइटी का रहने वाला हूँ और गौरी जी है वो बहुत अच्छी कैंडिडेट है और वो आगे चलकर भी हमको लग रहा है कि काम करेगी 101%, और दो राय नहीं है की इकडे जी बीजेपी सरकार हे फक्त गुजराती मारवाड्यांचं, बीजेपी सरकार हे फक्त गुजराती मारवाड्यांचं नसून हे सगळ्यांसाठी आहे, हे सगळ्यांसाठीच काम करतं। आणि महापौर हा फक्त मराठी महापौर इथे बनणार आहे आणि बीजेपीचाच महापौर बनणार। आणि खरंच 216 साठी त्या जर निवडून आल्या तर खरंच 216 प्रभागासाठी खूप फायदेशीर ठरेल। ये जो महिला है ना वो बहुत अच्छे से काम करेगी। उसका पापा भी अच्छे 5 साल पहले भी वो कॉर्पोरेटर है और बीजेपी सरकार है तो बहुत अच्छी सरकार है और हम लोग को पूरा विश्वास है और वो जो काम करते हैं उस पर हमको बहुत विश्वास है। हे होते या इकडचे रहिवासी यांचं मत आहे की ॲडव्होकेट गौरी राजेंद्र नरवणकर या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आल्या पाहिजे, कारण पूर्वी त्यांचे वडील राजेंद्र नरवणकर हे देखील इकडचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत। बघूया येणाऱ्या 15 तारखेला त्यांच्या पारड्यामध्ये मतदान
किती प्रमाणात होतं पाहत राहा 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज मुंबई.